अमेरिका इराण महायुद्धाची झळ आता सर्वसामान्य नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचली। यामुळे युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर मोठा परिणामही झालाय। घरगुती व्यापारातील गॅस आणि व्यावसायिक गॅस वापरावर आता निर्बंध आले, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडलेलं आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत सापोडे यांनी। इस्रायल, इराण आणि अमेरिका महायुद्धाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला असून या युद्धामुळे कुठेतरी घरगुती गॅसचे दर सुद्धा वाढलेले आहेत। मी सध्या इंडियन ऑइलच्या गॅसच्या एजन्सीच्या ठिकाणी आलो। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी गॅसच्या टाक्या सध्या खाली होत आहेत, मात्र आज गॅसचे दर वाढलेले आहेत। या युद्धाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागलेला आहे। गॅसचा पुरवठा तर कुठेतरी आता कमी प्रमाणात होऊ लागल्याने हे दर वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत बोलण्यासाठी नागरिक आहेत जे टाकी नेण्यासाठी आले। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत आणि अवघड आहे जास्त। युद्धाचा फटका म्हणजे आता परिस्थिती अशी आहे का शेतमालाला कुठलेच बाजार नाही, त्याच्यामुळे सर्वसामान्यांना हे गॅस भरणं पोर्टेबल नाहीये। याच्यात खूप गरिबांचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे आणि झळ पोहोचणार आहे प्रत्येक कुटुंबाला याची। पुढच्या काळात या युद्धाचा सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेली परिस्थिती सध्या पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या पुढच्या काळात हे युद्ध किती दिवस चालतो आणि नागरिकांना दिलासा कधी मिळतो हे पाहणे सुद्धा महत्वाचं असणार आहे। हेमंत सापुडे, झी